नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 6 काव्यशास्त्र या विषयातील घटक क्रमांक 1 शब्दशक्ती या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्राअंतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत. तर मित्र हो, आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता शब्दशक्ती म्हणजे शब्दांचे अर्थ व्यक्त करणारी क्षमता. म्हणजे शब्द एकच असतो, पण तो ज्या ठिकाणी योजला आहे, ज्या हेतूने योजला आहे आणि ज्या परिणामाच्या अपेक्षेने योजला आहे, त्यावरून त्या एकाच शब्दाला अनेक अर्थ प्राप्त होत असतात. खरे तर शब्द हे कशाचे तरी प्रतीक असतात. म्हणजे घर हा शब्द घर या वस्तूचे आणि आकाराचे प्रतीक असते. याचप्रमाणे झाड, नदी, नाव, रेल्वे, विमान, वाघ हे शब्द त्या विशिष्ट आकाराचे, वस्तूचे आणि पदार्थाचे प्रतीक आहेत. म्हणजे हे शब्द उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्यांच्या डोळ्यासमोर विशिष्ट असे आकार उभे राहतात. म्हणजेच बोलणाऱ्याने कशाचा निर्देश केला आहे हे त्याने शब्द उच्चारताच लक्षात येते. म्हणजेच शब्दांचा हा प्रमुख अर्थ असतो, त्यालाच मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ असे म्हणतात. या अनुषंगाने आपण शब्दशक्तींचा परिचय करून घेऊयात. शब्दशक्तीचे एकूण 3 प्रकार पडतात. एक अभिधा, 2 लक्षणा आणि 3 व्यंजना. या 3 पद्धतीने शब्दशक्तीचे प्रकार पडलेले दिसून येतात. यामध्ये आपण अभिधा या शब्दशक्तीच्या अनुषंगाने चर्चा करूयात. आता शब्दाची पहिली व मुख्य शक्ती म्हणजे अभिधा होय. कोणत्याही शब्दाचे उच्चारण झाल्याबरोबर आपल्या मनामध्ये जो अर्थ निर्माण होतो तो त्याचा मुख्य अर्थ होय. त्यालाच वाच्यार्थ असेही म्हणतात. असा वाच्यार्थ प्रकट करण्याची शक्ती प्रत्येक शब्दात असते. त्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. अभिधा ही स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण शब्दशक्ती आहे. म्हणजे कोणाच्याही आधाराशिवाय ती प्रकट होत असते. आणि शब्द हे पदार्थाचे प्रतीक असतात. म्हणजे झाड हा शब्द उच्चारताच आपल्या मनासमोर जी आकृती येते ती एक सरळ सरळ अर्थ दर्शवते. म्हणजेच झाड असे उच्चारताच फांद्या, पाने, खोड यांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या नजरेसमोर येते. यालाच वाच्यार्थ म्हणतात. आता हा जो वाच्यार्थ आपल्या नजरेसमोर आला तो एका संकेतावरती आधारलेला आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा तोच विशिष्ट अर्थ का होतो, तो शब्द तीच वस्तू का दर्शवतो, या प्रश्नाला उत्तर नाही. कारण हे संकेत कोणी निर्माण केले हे कोणालाही माहीत नाही. म्हणजेच हे संकेत ईश्वरी संकेत आहेत. म्हणजेच परमेश्वराने ते संकेत निर्माण केले आहेत असे म्हटले जाते. आता अस्मात् शब्दात अयम अर्थ बोधव्य इति ईश्वरेच्छा असे आपण म्हणतो. पण
व्यवहारामध्ये असे दिसून येते की आपणही अनेक नवे नवे संकेत निर्माण करत असतो. नव्या नव्या वस्तूसाठी आपण नवे शब्द निश्चित करत असतो. तेव्हा ईश्वरी इच्छा अगर संकेत असे म्हणण्याऐवजी केवळ संकेताने शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो हे म्हणणे योग्य दिसते. आता बघा, घोडा. घोडा हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर घोडा या जातीचा म्हणजे 4 पाय, शेपूट, डौलदार मान असा विशिष्ट प्राणी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बरोबर आहे? तर ही अभिधा शब्दशक्ती म्हटली जाते. आता ह्या अभिधा शब्दशक्तीचे पुन्हा काही उपप्रकार पडतात. म्हणजे संकेताने प्राप्त होणारी ही अभिधा शक्ती योग, रूढी व योग रूढी अशा 3 प्रकारची असते. त्यांना अनुसरून वाचक शब्दांचे यौगिक, दृढ आणि योगरूढ असे प्रकार पाडतात. आता योग म्हणजे व्युत्पत्ती, म्हणजे भाषेमध्ये जे शब्द आहेत त्यापैकी काही शब्दांचा अर्थ कसा निर्माण झाला असेल याची थोडीफार कल्पना ही त्या शब्दांच्या व्युत्पत्तीने येते. म्हणजे व्युत्पत्तीने जेव्हा शब्दांचा अर्थ सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योगशक्ती असे म्हणतात आणि त्या शब्दाला यौगिक असे म्हणतात. म्हणजे व्युत्पत्तीने हे घटक, हे अवयव वेगळे काढल्यास त्यांच्या एकत्र अर्थानेच शब्दांचा अर्थ निष्पन्न होतो. म्हणजे एखादं उदाहरण सांगायचं तर भारतीय इथे य प्रत्यय लावून भारतीय असा शब्द तयार झाला. म्हणजे जो भारतात राहतो तो भारतीय. इथे व्युत्पत्तीने अर्थ निश्चित केला. म्हणजे पाठक, गांगीय, दर्शनीय ही यौगिक शब्दांची काही उदाहरणे सांगता येतील. त्यानंतर रूढी. आता शब्दांची रूढी ही शक्ती रूढीने प्रस्थापित केलेली असते. येथे शब्दांचे घटक अवयव पाडून म्हणजे व्युत्पत्तीने अर्थ लावता येत नाही. या शब्दातील वर्णसमूहाला रूढीनेच अर्थ प्राप्त झालेला असतो. म्हणजे मंडप, अश्व, डोळा हे वर्णसमूह आहेत आणि या वर्णसमूहांना रूढीने अर्थ प्राप्त झालेला असतो. अशा शब्दांना रूढ ही संज्ञा आहे. आता ग्रह म्हटले तर ज्यामध्ये माणसे राहतात, वेगवेगळ्या सोयींनी युक्त अशी रचना करून बांधलेले ग्रह म्हणजेच घर हा अर्थ रूढीने प्राप्त झालेला असतो. त्यानंतर योगरूढ. आता योगरूढ म्हणजे काही शब्दात अवयव असतात परंतु त्यांचा अर्थ व्युत्पत्तीने न होता रूढीने निश्चित केलेला असतो. म्हणजे घटक अवयवांच्या स्वतंत्र अर्थाप्रमाणेच त्यांचा अर्थ करता येत नाही. उदाहरणार्थ पंकज. पंक म्हणजे चिखल. म्हणजे व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ लक्षात घेता जे जे चिखलात निर्माण झाले आहे ते सर्व पंकज ठरायला पाहिजे. पण या शब्दाचा अर्थ आपण असा घेत नाही. म्हणजे पंकज हा शब्द रूढीने केवळ कमळालाच योजला आहे. म्हणून अशा शब्दांना योगरूढ म्हणतात. म्हणजे चिखलात जन्मलेले म्हणजे आपण बेडूक, कीटक, कृमी असा अर्थ घ्यायला पाहिजे, पण तसा न घेता फक्त कमळच घेतो. म्हणजे आता खग. खग म्हणजे काय? ख अधिक ग म्हणजे आकाशात गमन करणारा तो.
म्हणजे पक्षी, विमान, सूर्य, चंद्र असा कोणताही अर्थ व्युत्पत्तीने होऊ शकेल, पण आपण खग म्हणजे फक्त पक्षी हाच अर्थ घेतो. म्हणजे खग हा पक्षी या अर्थाने शब्द मर्यादित केलेला आहे. अशा शब्दांना योगरूढ असे म्हणतात. तर मित्रहो, या ठिकाणी आपण अभिधा या शब्दशक्तीचे प्रकार पाहिले. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण लक्षणा या शब्दशक्तीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूर शिक्षण केंद्राच्या 0231 269 37 71 किंवा 0231 269 38 71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.